अरे वा, हा तलाव किती सुंदर आहे. हा तोच आहे. चल याला पकडूया. याला पटकन किडनॅप करूया. ला ले ला ले ला ले ला ले ला ले ला ले ला ला ले ला ले ला ले ला. याला पटकन किडनॅप करूया. एक सेकंद असं वाटलं हे लोक मलाच बघत होते, पण जाऊ देत, अजून थोडे फोटो काढतो. चांगली संधी आहे. याला इथेच उचलूया. कोण आहात तुम्ही आणि तुम्ही माझा कॅमेरा का तोडला? आम्ही किडनॅपर्स आहोत आणि तुला किडनॅप करायला आलोय. काय किडनॅपर्स? पकड त्याला गोलू. हा हातातून सटकता कामा नये. कुठेपर्यंत पळेल? बघून नाही चालता येत का? आता कसं पकडाल? तो पळतोय. काय आंबे आहेत. खाऊन तर बघितलाच पाहिजे. आंबे काय खातोयस? आपल्याला त्याला किडनॅप करायचंय. कालची मॅच बघितलीस का रे तू? कळत नाहीये लोक माझ्या मागे का लागले आहेत. काकांना फोन करून सांगावं लागेल. हॅलो, बोल रे बाळा, कसा आहेस तू? काका, काही गुंड मला किडनॅप करायला आले आहेत. कोण तुला किडनॅप करायला आलाय? मी तुमचं काय बिघडवलंय? सोडा मला. जाऊ द्या मला. हॅलो. ईश, मला वाटतं माझा पुतण्या कोणत्या तरी संकटात सापडलाय. आता मलाच काहीतरी करावं लागेल. खेळात कोणी चिटिंग करायची नाही. मला सुद्धा थोडा फुटबॉल खेळू दे ना. हनी बनी, तुमच्याशी काहीतरी अर्जंट बोलायचंय.
अरे प्लीज माझं ऐका रे. अरे प्लीज माझं ऐका ना. अरे माझं कुणी ऐकणार आहे का? काय झालं? कमिशनर साहेबांनी सस्पेंड केलं का तुम्हाला? अरे शुभ शुभ बोल. शुभ शुभ घ्या म्हणालो. काय झालंय पांडा सर, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात? माझ्या पुतण्याचं अपहरण झालंय. मग इथे गप्पा मारत टाइमपास का करताय? त्याला जाऊन शोधा ना. त्याचं परदेशात अपहरण झालंय. पण अपहरण व्हायला तो परदेशात का गेला? तो फिरायला गेला होता. कोणीतरी त्याचं अपहरण केलंय. मी तिथे जाऊ शकत नाही म्हणून तुमच्याकडे मदत मागायला आलोय. पण आम्ही तुमची मदत कशी करणार? अरे गाढवा, हे आपल्याला जायला सांगतायत. पण दुसऱ्या देशात आपण त्याला शोधणार कसं? ज्या शहरातून माझा पुतण्या किडनॅप झालाय तिथे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. तो तुमची मदत करेल. मी काय म्हणत होतो, प्लीज प्लीज काही म्हणू नका, माझी मदत करा. माझ्या पुतण्याला वाचवा. अहो पूर्ण ऐकून तरी घ्या. मी सुद्धा तेच म्हणत होतो की आम्ही त्याला वाचवायला नक्की जाऊ. एका टुरिस्टचं अपहरण करायची हिंमत कोण करू शकतं? तुम्ही कुठे घेऊन आलात मला? थोड्या वेळातच कळेल तुला. आम्ही पांडा घेऊन आलोय. घे तुकडा. ओके. चला पटकन, जेवायची वेळ झाली आहे. हे घ्या, तू सुद्धा घे. तू पण खा रे. आता या लंगूरला काय झालंय? हे खा ना. आम्हाला हे नको, स्वातंत्र्य हवंय. अशी कोणतीच डिश आज बनवली नाहीये. जे मिळतंय ते गपचूप खा. अरे कधीपर्यंत आम्हाला इथे कैद करून ठेवाल? आम्हाला खुल्या जंगलात राहायची सवय आहे. आम्हाला आता जाऊ द्या. चल हट. आज तुला जेवायला मिळणार नाही. हे तर एकदम चुकीचं आहे. हो ना, असं कोणी करतं का? कशी विचित्र जागा आहे ही. मी नक्की कुठे आलोय? पांडा आला है. घे तुकडा. नजर ठेवा त्याच्यावर. मी बॉसला बातमी देतो. शाबास. माझ्या जंगल सफारी मध्ये फक्त पांडाची कमी होती जानी. जगातली बेस्ट सफारी बनवेन आणि भरपूर पैसे कमवेन. चल हट. भरपूर पडलंय काम आज. घाबरलो ऐकून यांचे आवाज. आवाज ऐकणं आवश्यक आहे म्हणजे कोणी बाहेर पळून नाही जाणार. तुम्ही हा कचरा का हटवत नाही? म्हणजे केस का कापत नाही? गाढवा, तोंड सांभाळून बोल. आता लिलॉरी, आय एम सॉरी. हा सफेद पांडा आल्यामुळे माझं कलेक्शन पूर्ण झालंय. पॅन्थर, ह्याच्यावर कडक नजर ठेवा. हा पळता कामा नये. मी जगातली बेस्ट सफारी बनवणार आहे. कुरतडून टाकीन. इथे उभं राहून काय करतोय? चल चाल जाऊ इथून.
अरे घाबरतोस कशाला? हे काय खरोखरचं जंगल थोडी आहे. इथे सगळे पाळीव आहेत, पाळीव. मला घरी जायचंय. खूप सिक्युरिटी आहे, इथून कोणी पळू शकत नाही. कुरतडून टाकेन. पण आपल्याला इथे कैद कोणी केलंय? टायगरने. खूपच खतरनाक माणूस आहे आणि त्याच्याहून खतरनाक आहे पॅन्थर, त्याचा सिक्युरिटी इंचार्ज. माहितीये 2 हरणांनी पळायचा प्रयत्न केला तेव्हा काय झालं? काय झालं? मारून टाकलं त्यांना? नाही, पकडून परत घेऊन आले. मला नाही ठेवू शकणार. माझ्या परिवारात सगळे पोलीसवाले आहेत. कोणी ना कोणी मला वाचवायला नक्कीच येईल. हे बघा, पांडा सरांनी आपल्याला रिसीव्ह करायला कोणाला तरी पाठवलंय. पांडा सरांची ऑर्डर आहे, तुम्हाला जिम कडे घेऊन जायचंय. पत्ता तर हाच आहे, कळलं काय? कळलं नसेल तर परत एकदा वाच ना. अरे तू माझं डोकं फिरवू नकोस, चुपचाप चल. अरे पत्ता तर हाच आहे, घराला तर टाळ आहे. हो. जिम जिम, हो बोलव ना जिमला, आम्हाला सुद्धा भेटायचंय. मी जिम आहे, मला सगळं माहिती आहे. घराला टाळ लावून झाडावर काय करत होतास? मला वाटतं हा खाजवतोय. मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, माझे हजारो शत्रू आहेत. मी घर बनवलंय ते शत्रूंना फसवण्यासाठी, पण मी राहतो झाडावर. स्मार्ट आहे ना मी? हा, स्मार्ट आहे ना मी? हो, स्मार्ट आहे ना मी? तुम्ही तर खरंच खूप हुशार आहात. मला सगळं माहिती आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला एअरपोर्टवर का नाही आलात? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, सगळ्यांच्या समोर नाही येत, समजलं? तुम्हाला माहितीये आम्हाला किती त्रास झाला? मला सगळं माहिती आहे. अरे भावराया, यांना फीट येते, बुटाचा वास द्यावा लागेल. हेल्प मी गाईज. थँक्यू मित्रांनो, थँक्यू. मला सगळं माहितीये. थँक्यू मित्रांनो, थँक्यू. थँक्यू बिंक्यू सोडा आणि आधी सांगा ज्युनियर पांडा कुठं आहे ती? मला सगळं माहितीये, पण ते मला माहिती नाही. तू कुठे असू शकतो? आय डोंट नो. त्याला कोणी किडनॅप केलंय? मला माहिती नाही. तुम्हाला माहिती तरी काय आहे? मला सगळं माहितीये, पण ते मला माहिती नाही. अरे यार, प्रत्येक देशातले हनी आपल्याच वाट्याला काय येतात, कळलं काय? बाय द वे, हा हनी कोण आहे? यो. मी. बरं, तर तो हनी तू आहेस तर. वॅकॅव. आता एक इंटेलिजंट, महत्वाचा आणि नेसेसरी प्रश्न. तुमच्यापैकी जोरदार कोण आहे जो डॉग शो मध्ये पार्टिसिपेट करणार आहे? डॉग शो? हो, हाच तर प्लॅन आहे. पूर्ण प्लॅन रेडी आहे. तिथे एक खूप मोठा डॉग शो होणार आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून जोरदारला स्पर्धक आणि तुम्हाला सपोर्टिंग स्टाफ म्हणून पाठवणार आहोत. तर जोरदार कोण आहे? मी जोरदार आहे. मी डॉग शो मध्ये भाग घेणार आहे. बघा, मला मोठी शेफ्टी आहे, मोठे मोठे कान, 4 पाय, आणि मी तुम्हाला कुत्र्यासारखा वाटत नाहीये का? नाही नाही, कुत्र्यासारखा तर हा वाटतोय. वा, तुम्ही तर खरंच डिटेक्टिव्ह आहात. तुम्ही पकडलत की हा खरा डॉग आहे ते. हे बघा, आम्ही फक्त डॉग शो मध्ये भाग घ्यायचं नाटक करायचं ठरवलंय. खरंच शो मध्ये भाग घ्यायची काही गरज नाहीये. आहे, गरज आहे, कारण डॉग शोचा चीफ गेस्ट टायगर आहे आणि मला संशय आहे की त्याने ज्युनियरला किडनॅप केलंय. मग डॉग शो मध्ये जाऊन काय त्याला माझ्या मुंजीचं आमंत्रण द्यायचंय? सरळ सरळ त्याच्या घरात घुसून त्याला पकडूया की आपण, हा? कळलं काय? मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, मला सगळं माहिती आहे. त्याच्या घरची सिक्युरिटी खूप टाईट आहे. आपल्याला प्लॅन बनवून तिथे घुसावं लागेल आणि त्यासाठी डॉग शो मध्ये जावं लागेल. लक्षात आलं? आलं लक्षात. उद्या डॉग शो आहे ज्याचा चीफ गेस्ट टायगर आहे. त्यात भाग घेऊन जोरदार हा शो जिंकेल.
आता माझ्या पण लक्षात आलं, तो शो जिंकून जोरदार टायगरकडे बक्षीस म्हणून ज्युनियरला मागून घेईल. वाव, अरे असं तर मी विचारही केला नव्हता. वॅकाव. तुझं राहू दे रे, बनीचा प्लॅन काय ते ऐक. जोरदार शो जिंकेल आणि आम्ही याला असं तयार करून नेऊ की या टायगरला सुद्धा आवडेल आणि मग टायगर याला किडनॅप करून घेऊन जाईल. लय भारी लय भारी लय भारी. आपण एकाला बाहेर काढायला आलोय आणि तू दुसऱ्याला आत पाठवायची तयारी करतोय. पोपट, आधी ऐकून घे. एकदा का हा जोरदार आत पोचला ना की आपल्याला या घड्याळाने त्यांच्या लोकेशनचा पत्ता लागेल. जोरदार आत जाऊन सगळ्या सिक्युरिटी सिस्टम्स ऑफ करेल आणि आपल्याला सिग्नल देईल आणि मग आपण अटॅक करायचा. पण आपण जोरदारवर अटॅक का करायचा? मला माहित नाही. जोरदार तर आपला मित्र आहे ना. अरे कोणीतरी यांना लॉलीपॉप द्या, म्हणजे यांचं थोबाड तरी बंद राहील. कळलं काय? हे घ्या जिम दादा, लॉलीपॉप खा. लॉलीपॉप नको मित्रांनो, मला लॉलीपॉप आवडत नाही. मला गाजर द्या, गाजर खाईन मी. एक सांगू येस, मला सगळं माहितीये, सगळं माहितीये मला, समजलं. अरे मुद्द्यावर या की. सॉरी यार, गादी तर नाहीये, सोफ्यावरच बसावं लागेल. शांत हो पोपट, शांत हो. आपल्याला उद्यासाठी जोरदारला तयार करायचंय. जोरदारला असं तयार करावं लागेल की टायगरला हा आवडलाच पाहिजे. कळलं काय? हो, पण करणार कोण? हे काम तुम्ही माझ्यावर सोडा. मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. मी वेश बदलण्यामध्ये माहिर 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 आहे. मी याला असं तयार करेन की टायगर याला बघताच किडनॅप करेल. वाकाव. आपण सुद्धा वेश बदलून तिथे जाऊया.